भागात वाऱ्यांचा वेग वाढल्याचेही पाहायला मिळाले. विशेषतः रिसोड, मंगरुळपीर, कारंजा आणि मानोरा या भागात वातावरणात मोठा बदल जाणवला. या पावसामुळे गेल्या काही दिवसांपासून असलेला उकाडा कमी झाला असून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील 2 ते 3 दिवसात पावसाची शक्यता कायम राहणार आहे. काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची वेळ आहे, कारण खरीप हंगामाची सुरुवात याच काळात होते. आता वळूया शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेकडे. वाशिम जिल्ह्यात हा प्रामुख्याने शेतीप्रधान जिल्हा असल्याचे पावसात मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. सध्या शेतकरी पेरणीपूर्व मशागतीची कामे वेगाने करत आहेत. ट्रॅक्टर, नांगरणी, जमीन समतीकरण यासाठी कामे पूर्ण केली जात आहेत. बियाणे आणि खतांची खरेदी करण्यासाठी कृषी केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी वाढली आहे. कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन दिले जात आहे. यंदा सोयाबीन, कापूस आणि तूर या पिकांवर शेतकऱ्यांचा जास्त भर दिसून येत आहे. जर पाऊस वेळेवर आणि योग्य प्रमाणात झाला तर उत्पादन चांगले होण्याची शक्यता आहे. दरम्यान पाणी पुरवठा आणि जलसंधारण हा देखील महत्त्वाचा मुद्दा ठरत आहे. जिल्ह्यातील काही गावांमध्ये अजूनही पाण्याची समस्या जाणवत आहे. त्यामुळे ग्रामपंचायत स्तरावर टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. पाणी साठवण आणि जलसंधारणाच्या कामावर भर दिला जात आहे. नदी, नाले आणि तलाव साफसफाईची कामे पूर्ण आहेत. यामुळे पावसाचे पाणी साठवून भविष्यातील टंचाई टाळण्याचा प्रयत्न केला जात आहे. आता पाहूया प्रशासन आणि विकास कामांबाबत. वाशिम जिल्ह्यात प्रशासनाने विविध विकास कामांना गती दिली आहे. रस्त्याची दुरुस्ती, नवीन रस्त्याचे बांधकाम, पाणी पुरवठा योजना आणि स्वच्छता मोहीम सुरू आहेत. नगर परिषद आणि ग्रामपंचायत स्तरावर अधिकारी कामांची पाहणी करत आहेत. नागरिकांच्या तक्रारीवर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी देखील सुरू आहे. दरम्यान कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीनेही महत्त्वाच्या हालचाली सुरू आहेत. वाशिम जिल्हा पोलिसांनी गस्त वाढवली आहे. महत्त्वाच्या ठिकाणी तपासणी नाके लावण्यात आले आहेत. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. हेल्मेट न वापरणे, वेग मर्यादा ओलांडणे आणि सिग्नल तोडणे यावर विशेष लक्ष दिले जात आहे. नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांकडून सतत मोहीम राबवली जात आहे. संशयास्पद हालचालीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. यावर गुन्ह्याबाबतही जनजागृती केली जात आहे. ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आता पाहूया आरोग्य क्षेत्रातील महत्त्वाचे अपडेट. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. डेंग्यू, मलेरिया आणि पाण्यामुळे होणारे आजार टाळण्यासाठी उपाययोजना सुरू आहे. गावोगावी फवारणी आणि स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. नागरिकांनी उकळलेले पाणी पिणे, परिसर स्वच्छ ठेवणे आणि डासांपासून बचाव करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. सरासरी रुग्णालयामध्ये औषध साठा उपलब्ध ठेवण्यात आला आहे. आता पाहूया शिक्षण क्षेत्रातील हालचाली. नवीन शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शाळा सुरू होण्याच्या तयारीत आहेत. विद्यार्थ्यांचे प्रवेश सुरू झाले आहेत. पालक आणि विद्यार्थ्यांची शाळांमध्ये मोठी गर्दी वाढली आहे. शासनाच्या विविध शैक्षणिक योजनांची माहिती देण्यात येत आहे. डिजिटल शिक्षणावरही भर दिला जात आहे. दरम्यान रोजगार आणि व्यवसाय क्षेत्रातही
हालचाली सुरू आहेत. लघु उद्योग आणि व्यवसायांना चालना देण्यासाठी विविध योजना राबवण्यात येत आहेत. तरुणांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. काही ठिकाणी प्रशिक्षण आयोजित केले जात आहे. महिला बचत गटांनी आर्थिक मदत दिली जात आहे. आता पाहूया वाहतूक आणि सार्वजनिक सुविधा. जिल्ह्यातील रस्त्यांवर वाहनांची वर्दळ वाढली आहे. काही ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या जाणवत आहे. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांकडून उपाययोजना केल्या जात आहेत. बस स्थानक आणि रेल्वे स्थानकावर प्रशासनाची संख्या वाढली आहे. दरम्यान नागरिकांसाठी काही महत्त्वाच्या सूचना. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे. पाण्याचे भरलेले रस्त्यावर जाताना काळजी घ्यावी. वीज तारा आणि धोकादायक ठिकाणांपासून दूर राहावे. आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाशी संपर्क साधावा. तर या होत्या वाशिम जिल्ह्यातील आजच्या सविस्तर घडामोडी. अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा न्यूज ऑन वाशिम. धन्यवाद. सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंत्याच्या कार्यकाळाची चौकशी करण्याची मागणी. आम आदमी पार्टीकडून प्रधान सचिवांना तक्रार. विकास कामे गुणवत्ता व आर्थिक अनियमिततेच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी मागणी. सार्वजनिक बांधकाम विभाग वाशिम येथील माजी कार्यकारी अभियंता श्री शुभम जोशी यांच्या कार्यकाळातील विविध विकास कामे, बांधकाम प्रकल्प गुणवत्ता नियंत्रण आणि कथित आर्थिक अनियमिततांची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष राम पाटील डोरले यांनी महाराष्ट्र प्रशासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रधान सचिवाकडे लेखी तक्रारीद्वारे केली आहे. आम आदमी पार्टीने दिलेल्या निवेदनानुसार वाशिम जिल्ह्यातील विविध विकास कामांवर नागरिक, लोकप्रतिनिधी आणि संबंधित घटकांकडून निष्कर्ष दर्जाच्या कामाच्या तक्रारी होत आल्याचे नमूद करण्यात आले आहे. संबंधित कामामध्ये आवश्यक गुणवत्ता नियंत्रण व देखरेख योग्य प्रकारे झाली का याची स्वतंत्र तपासणी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. तक्रारीत काही कंत्राटदार व संबंधित व्यक्तींनी कार्यालयीन कामकाज, अपमानास्पद वागणूक मिळाल्याच्या तक्रारी केल्याचा उल्लेख करण्यात आला असून बिल मंजुरी व देयक प्रक्रियेमध्ये कथित आणि अनियमितता किंवा टक्केवारीची मागणी झाल्याचे आरोपही करण्यात आले आहेत. या आरोपाची सत्यता सक्षम यंत्रणेमार्फत पडताळून पाहावी अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच संत सेवालाल महाराज पोरादे विकास कामा आराखड्याची संबंधित कामाबाबत पूर्वी विधिमंडळात उपस्थित करण्यात आलेल्या मुद्द्याचाही संदर्भ देत कामाची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तक्रारीनुसार शासनाने संबंधित अधिकाऱ्याची बदली केल्यानंतरही ते कार्यालयीन कामकाजात सहभागी असल्याचे दिसून येत असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना कोणत्याही संवेदनशील पदावर नियुक्ती देऊ नये. तसेच त्यांच्या कार्यकाळातील सर्व विकास कामांची तांत्रिक व आर्थिक तपासणी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय संबंधित नागरिकांच्या मालमत्ता व उत्पन्नाच्या क्षेत्रात चौकशी करून चौकशी दोषी आढळल्यास प्रशासकीय शिस्तभंग व फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
देवळी तालुका मालेगाव येथील एकाच कुटुंबातील चौघांच्या मृत्यू प्रकरणात मोठी वळण आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल, मुख्य आरोपी अटकेत आहे. मालेगाव तालुक्यातील तिवळी या गावात काही दिवसापूर्वी उघडकीस आलेल्या एकाच कुटुंबातील चौघांच्या मृत्यूच्या अत्यंत धक्कादायक आणि भावदायक घटनेने संपूर्ण वाशिम जिल्ह्यासह राज्यभरात खळबळ उडून दिली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच आता या घटनेला महत्त्वाचे वळण मिळाले असून कौटुंबिक वादातून सतत होत असलेल्या मानसिक छळामुळे आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गंभीर गुन्हा शिरपूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली असून इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके विविध ठिकाणी रवाना झाले आहे. घटनेची माहिती अशी की 13 जून रोजी सकाळच्या सुमारास तिवळी परिसरात संतोष बकाल यांचा मृतदेह महावितरणच्या पॉवर ग्रीड टॉवरला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. ही घटना समजताच परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिल्यानंतर शिरपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा सुरू केला. मात्र ही घटना एवढ्यावरच थांबली नाही, तर त्याच दिवशी काही वेळातच संतोष बकाल यांच्या पत्नी वर्षा उर्फ इंद्रायणी बकाल आणि त्यांच्या 2 मुलांचे मृतदेह गावातील विहिरीत आढळून आले. या दुर्दैवी आणि अंगावर शहारे आणणाऱ्या घटनेमुळे संपूर्ण परिसरात सुन्न झाला. या घटनेमुळे अनेक तर्कवितर्कांना उधाण आले. सुरुवातीला ही घटना आत्महत्या की काही वेगळे कारण याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र तपासाच्या दरम्यान कुटुंबियांकडून काही महत्वाची माहिती समोर आली. मृतक वर्षा बकाल यांचे भाऊ सुधाकर सुभाष इंगोले यांनी पुढाकार घेत शिरपूर पोलीस ठाण्यात सविस्तर तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीत त्यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. फिर्यादी सुधाकर इंगोले यांनी नमूद केले आहे की संतोष बकाल यांच्या नावावर असलेल्या शेती जमिनीतील हिस्सा आणि आर्थिक व्यवहारांवरून गेल्या अनेक वर्षांपासून कुटुंबातील तीव्र वाद सुरू होता. या वादातून संतोष बकाल यांना त्यांच्या सख्या भावाकडून आणि इतर कुटुंबियांकडून सातत्याने मानसिक छळ पाहून सहन करावा लागत होता. त्यांना वारंवार शिवीगाळ करणे, सार्वजनिक ठिकाणी अपमान करणे, यांच्यावर आर्थिक आणि मानसिक दबाव टाकणे, तसेच त्यांना एकटे पाडण्याचा प्रयत्न करणे असे प्रकार घडत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या सततच्या छळाला कंटाळून आणि मानसिक तणावामुळे संतोष बकाल यांनी टोकाचे पाऊल उचलले असावे असा आरोप तक्रारीत नमूद करण्यात आला आहे. तसेच पतीच्या मृत्यूनंतर नैराश्य गेलेच्या त्यांच्या पत्नीने 2 लहान मुलांसह आत्महत्या केली असावी अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. या सर्व घटनांमुळे ही घटना अधिकच गुंतागुंतीची बनली आहे. या तक्रारीच्या आधारे शिरपूर पोलिसांनी महादेव उर्फ महादा, तुकाराम बकाल, उर्मिला महादा बकाल, पंकज महादा बकाल आणि भगवान उर्फ सावन महादा बकाल या चौघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता BNS कलम 108 आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि 3-5 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या कलमानुसार दोषी आढळल्यास संबंधितांना कठोर शिक्षा होऊ शकते. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी महादेव उर्फ महादा बकाल यांना अटक केली असून त्यांची सखोल चौकशी सुरू आहे. उर्वरित आरोपी फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत.
पोलिसांनी काही ठिकाणी छापे टाकले असून लवकरच सर्व आरोपींना अटक करण्यात येईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे तिवळी गावासह संपूर्ण मालेगाव तालुक्यात शोककळा पसरली आहे. एकाच कुटुंबातील 4 जणांचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक सामाजिक संघटनांनी या घटनेचा निषेध करत आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान पोलिसांकडून या प्रकरणाचा सर्वांगीण तपास सुरू असून या घटनेमागील नेमके कारण, इतर कोणतेही पैलू तसेच मृत्यूची परिस्थिती याचा बारकाईने अभ्यास केला जात आहे. पोस्टमॉर्टम अहवाल, कॉल रेकॉर्ड, साक्षीदाराचे अहवाल आणि इतर तांत्रिक पुराव्याच्या आधारे पुढील कारवाई केली जाणार आहे. ही घटना केवळ एका कुटुंबापुरती मर्यादित नसून समाजातील वाढत्या कौटुंबिक वाद, मालमत्तेचे प्रश्न आणि मानसिक तणाव यांचे गंभीर परिणाम किती भयंकर होऊ शकतात यांचे तीव्र उदाहरण म्हणून पाहिली जात आहे. त्यामुळे या घटना टाळण्यासाठी सामाजिक जागरूकता आणि समुपदेशनाची गरजही अधोरेखित आहे. त्याचबरोबर घरकुल योजनेचे कथित व्यवहार प्रकरण तापले असून सखोल चौकशीसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यातील कुरळा तालुका मालेगाव परिसरातील घरकुल योजनेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप पुढे आला आहे. या प्रकरणी एका स्थानिक नागरिकाने थेट जिल्हाधिकारी यांच्याकडे सविस्तर लेखी तक्रार सादर केली आहे. या तक्रारीमुळे प्रशासनात खळबळ उडाली असून संबंधित प्रकरणातील सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. तक्रारदाराने आपल्या अर्जात नमूद केले आहे की तो संबंधित गावात वास्तव्यात असूनही अनेक वेळा अर्ज करूनही त्यांच्या तक्रारीकडे अधिकाऱ्यांची दुर्लक्ष केले. परंतु घरकुल योजनेचा उद्देश गरीब गरजू कुटुंबियांना निवारा उपलब्ध करून देणे हा असताना प्रत्यक्षात मात्र या योजनेचा लाभ अपात्र व्यक्तींना दिला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. अपात्र लाभ पात्र वंचित तक्रारीनुसार गावातील काही लाभार्थ्यांकडे 4 चाकी वाहने, सुशिक्षित, आर्थिकदृष्ट्या सक्षम असून त्यांना घरकुल मंजूर करण्यात आले आहे. या उलट खऱ्या अर्थाने गरजू असलेल्या कुटुंबियांना योजनेअंतर्गत लाभापासून वंचित ठेवल्याचे तक्रारदाराने सांगितले आहे. या प्रकरणामध्ये एकाच कुटुंबातील 2-3 सदस्यांना घरकुलाचा लाभ देण्यात आल्याचेही आरोप करण्यात आले आहेत, जे नियमबाह्य असल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे. आर्थिक नियमतेचे आरोप या प्रकरणात केवळ लाभाची निवड प्रक्रियेतच नव्हे तर निधीच्या वापरातही मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. ग्रामपंचायत स्तरावर निधीचा अपारदर्शक वापर, काही लाभार्थ्यांकडून आर्थिक व्यवहार करून घरकुल केल्याचेही मंजूर करण्याचे आरोप करण्यात आले आहेत. संबंधित अधिकाऱ्यांनी या कर्मचाऱ्यांनी संगमताने हा प्रकार केल्याची शक्यता तक्रारदाराने व्यक्त केली आहे. चौकशी व कठोर कारवाईची मागणी या सर्व आरोपींच्या पार्श्वभूमीवर करण्याची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी. दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच पात्र लाभार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच संबंधित योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या सर्व घरकुलांची पुन्हा तपासणी करून अपात्र लाभार्थ्यांवर कारवाई करण्याची मागणी अर्जात नमूद करण्यात आली आहे. प्रशासनाला अल्टिमेटम तक्रारदाराने प्रशासनाला ठराविक कालमर्यादा दिली असून त्या कालावधीत कोणतीही ठोस कारवाई न झाल्यास
वाशिम जिल्ह्यातील कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.